मित्रांनो, आजकाल मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा एक अतिशय सामान्य आजार झाला आहे. पण अनेकांना एक गोष्ट माहीत नसते की ब्लड शुगर अचानक वाढत नाही. त्याआधी आपले शरीर अनेक संकेत देत असते. दुर्दैवाने आपण या संकेताकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा तपासणी करतो तेव्हा ब्लड शुगर खूप वाढलेली असते. जर तुम्हाला सतत तहान लागत असेल, वारंवार लघवी होत असेल, खूप थकवा जाणवत असेल किंवा वजन अचानक कमी होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण ब्लड शुगर वाढल्याची सुरुवातीची लक्षणे सविस्तर समजून घेणार आहोत. प्रथम बघूया ब्लड शुगर म्हणजे काय. आपण जे अन्न खातो त्यातील कार्बोहायड्रेटचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. हा ग्लुकोज म्हणजे शरीराला ऊर्जा देणारे मुख्य इंधन आहे. स्वादुपिंडातून तयार होणारे इन्सुलिन हे हार्मोन या ग्लुकोजला पेशीमध्ये पोहोचवण्याचे काम करते. जेव्हा इन्सुलिन कमी तयार होते किंवा शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा ग्लुकोज रक्तात साचू लागतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि हळूहळू मधुमेहाची सुरुवात होते. पुढील लक्षणे. 1. सतत तहान लागणे. हे ब्लड शुगर वाढल्याचे सुरुवातीचे सामान्य लक्षण आहे. जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा शरीर अतिरिक्त साखर लघवीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि वारंवार तहान लागते. तर ते कसे ओळखाल? वारंवार पाणी प्यावेसे वाटणे, रात्रीही उठून पाणी प्यावे लागते, तोंड कोरडे पडते, पाणी पिऊनही समाधान वाटत नाही. दुसरे लक्षण. वारंवार लघवी होणे. ब्लड शुगर वाढल्यावर मूत्रपिंड अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी जास्त काम करतात. यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. विशेषतः लक्ष द्या की दिवसातून अनेक वेळा लघवी होणे, रात्री 2-3 वेळा उठावे लागणे, नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लघवी होणे. नंबर 3. सतत भूक लागणे. जेवण केल्यानंतरही पुन्हा भूक लागणे हे देखील महत्त्वाचे लक्षण आहे. कारण रक्तात साखर असते पण ती पेशीमध्ये पोहोचत नाही. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि मेंदू सतत भुकेचे संकेत देतो. अशी लक्षणे दिसू शकतात. काही वारंवार खावेसे वाटणे, गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढणे, जेवल्यानंतरही समाधान न मिळणे. नंबर 4. अचानक वजन कमी होणे. हे लक्षण अनेकदा लोक दुर्लक्षित करतात. शरीराला ऊर्जा मिळत नसल्यामुळे ते चरबी आणि स्नायूचा वापर सुरू करते. त्यामुळे वजन कमी होऊ लागते. लक्ष देण्यासारखे काय आहे तर डाएट न करता वजन कमी होणे, कपडे सैल होणे, चेहरा कृश दिसणे. नंबर 5. सतत थकवा आणि अशक्तपणा. जेव्हा पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही तेव्हा व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. यामध्ये थोडे काम केले तरी दम लागणे, दिवसभर झोप येणे, उत्साह कमी होणे, शरीरात शक्ती नसल्यासारखे वाटणे. नंबर 6. डोळ्यांना धुसर दिसणे. रक्तातील साखरेचा परिणाम डोळ्यावरही होतो. जास्त साखरेमुळे डोळ्यांच्या लेन्समध्ये सूज येऊ शकते आणि दिसणे धुसर होते. काही लोकांना अक्षरे अस्पष्ट दिसतात. मोबाईल वापरताना त्रास होतो. डोळ्यांवर ताण जाणवतो. नंबर 7. जखमा लवकर न भरणे. जर छोटासा कट किंवा जखम बरी होण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर हे देखील ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण असू शकते. कारण वाढलेली साखर रक्तभिसरण आणि रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करते. नंबर 8. त्वचेच्या समस्या वाढणे. ब्लड शुगर वाढल्यावर त्वचा कोरडी पडणे, खाज येणे किंवा संसर्ग होणे यासारख्या समस्या दिसू शकतात. उदाहरण. त्वचेवर खाज येणे, बुरशीजन्य संसर्ग, त्वचा काळसर होणे किंवा त्वचा कोरडी पडणे. नंबर 9. हात पायात मुंग्या येणे. सतत वाढलेली ब्लड शुगर मज्जातंतूंना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे झिंझिण्या येणे, मुंग्या येणे, जळजळ होणे, बधीरपणा जाणवणे. नंबर 10. वारंवार संसर्ग होणे. ज्या लोकांची ब्लड शुगर जास्त असते त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. जसे की त्वचेचे संसर्ग, लघवीचे संसर्ग, हिरड्यांचे संसर्ग, वारंवार सर्दी खोकला. नंबर 11. एकाग्रता कमी होणे. अनेकांना हे माहीत नसते की वाढलेली ब्लड शुगर मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करू शकते. यामुळे विसरभोळेपणा, लक्ष केंद्रित न होणे, चिडचिड वाढणे ही लक्षणे दिसतात. नंबर 12. तोंड कोरडे पडणे. जास्त तहान आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे तोंड सतत कोरडे पडते. वरील लक्षणाकडे आपण दुर्लक्ष केल्यास किंवा जर ब्लड शुगर दीर्घकाळ नियंत्रणात राहिली नाही तर हृदयविकाराचा धोका वाढतो, किडनीचे नुकसान होऊ शकते, डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते, मज्जातंतू कमकुवत होऊ शकतात, स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. मग यावर नियंत्रण कसे ठेवावे? तर ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही 10 सोपे नियम. रोज 30 ते 45 मिनिटे चालणे, साखरयुक्त पेये टाळणे,
मैद्याचे पदार्थ कमी खाणे, हिरव्या भाज्या जास्त खाणे, पुरेसे पाणी पिणे, वजन नियंत्रणात ठेवणे, तणाव कमी करणे, 7 ते 8 तास झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, नियमित ब्लड शुगर तपासणी करणे. मित्रांनो, ब्लड शुगर वाढण्याआधी आपले शरीर आपल्याला अनेक इशारे देत असते, पण आपण ते दुर्लक्षित करतो. सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, धुसर दिसणे किंवा अचानक वजन कमी होणे यासारखे लक्षणे दिसत असतील तर वेळ न दवडता तपासणी करा. लक्षात ठेवा, मधुमेहापेक्षा त्यांच्या गुंतागुंती अधिक धोकादायक असतात. त्यामुळे आजच आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कारण निरोगी आयुष्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.